यांचं निधन झालं. हे झालं ही असं तर माझ्या गोंधळामुळं मला काही कळालं नाही ती काय झालंय ती. मी एकटीच असल्यामुळं माझ्या संगती कोणच नव्हतं, तर मला काय समजलं नाही मी पुढचा पाऊल कसं उचलू ते. पण ही माझ्या भावाला मारण्यातच गेलेलं आहे, ह्याची मला पूर्णपणे माहिती पाहिजे आणि न्याय मिळावा, माझी हीच अपेक्षा आहे. मला दुसरं काय नाही पाहिजे. तेवढ्या दिवस मी वाट पाहत होते की कोणी मला काहीतरी सांगल की बोलल काय. मला काही तपास लागला नाही. माझे उलटे खोटे रिपोर्ट घेऊ लोकांनी काय बॉन्डबिंड बनवल्यात. तर हे मला न्यायच हवा आहे, मी माझी अशी मागणी करते. तर दिनांक 22-23 मार्च 2024 रोजी घटना घडली होती. मुकिंद माधव कसबे हे माझे चुलते होते. तर तिथं ते वेटर म्हणून काम करत होते. तर त्यांना काम करत असताना एकदम मानसिक त्रास देणे, जातीवरून बोलणे, हे करणे, मारहाण करणे. आणि त्याच्यामध्ये काय झालं की त्यांचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर हे गोष्ट आम्हाला माहीत नव्हती. मग त्यांनी जे ढाब्यावरचे जे मालक आहेत, अगर त्यांचे कोण साथीदार असतील, त्यांनी काय केलं, जिल्हा रुग्णालयामध्ये आणलं आणि त्याच्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर मग तिथं त्यांनी मृत्यू झाल्यानंतर तिथं दाबण्याचा प्रयत्न केला, मृत्यू दाबण्याचा प्रयत्न केला आणि मॅनेज पण करण्याचा प्रयत्न केला. आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आणि ही गोष्ट आम्हाला माहीत नव्हती. आणि हे सर्व प्रकरण आम्ही पोलीस अधीक्षक मॅडम यांच्याशी आम्ही लेटरद्वारे आम्ही ते सांगितलेलं आहे. आणि फक्त आमची एकच मागणी आहे की आम्हाला योग्य तो न्याय भेटला पाहिजे, अपेक्षा काय नाही. आणि जर ह्याच्यामध्ये जर कारवाई नाही झाली तर 15 ऑगस्टला आम्ही इथं डायरेक्ट इथं आंदोलन करणार आहेत. आंदोलन करणार. हां.